सो फ्रेंड्स, आता आपण जातोय 15 ऑक्टोबर, म्हणजे 14 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर. साधारण संक्रांतीचं एक दिवस इकडं तिकडं होत असतं. हे आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या अनुभवात घेतलेलं असल्यामुळं ते तारखांच्या याच्यावर जाऊ नका. ही राहते तूळ रास, रवी आणि शुक्राचा मिलाफ. हे दुधारी तलवार आणि खरवस कसं वाटतं ना मिश्रण, तसं आहे ते. तर यातही कसं आहे, अगदी सुरुवातीचा कालावधी तुम्ही जर घेतला पहिला आठवडा, तर ते रवी त्यावेळेला बाल असतो, त्यामुळं शुक्राचं हे जर उंची वाढलेली असते, त्या ह्याच्यात साधारण याची मुलं जी तुम्हाला म्हणजे या प्रकारचे व्यक्तिमत्व जी दिसतील, ते 60चे असो 6 वर्षाचे असो बालच असतात, शाईनर असतात. प्रत्येक गोष्टीत त्यांना चमकण्याचा हव्यास असतो. समोर बघून चालणारी नसतात. आडमार्गानं जाऊन यश मिळवण्याची इच्छा जास्त असते. पण खूप वेळेला असं होतं की आपण ज्याला रणशूरता म्हणतो ना, त्याचा अभाव असतो यांच्याकडं. थोडेसे घाबरणारे असतात. तर तराजू आणि वाणी या दोन्ही प्रकारची कॅरेक्टर्स आपण जर डोळ्यासमोर आणली तर तुम्हाला ते बालातले हे दिसतील. नको तिथं नको ते बोलून जाणं हा यांचं हमखास तत्वज्ञान असतं. पण एक असते की बुद्धी कुशाग्र असते. आपण खातेवारी लिहिणारा माणूस किंवा जन्मजात मामलेदार अशा प्रकार जर बघितला तर तो तुम्हाला या पहिल्या आठवड्यामध्ये जास्त सापडेल. घोषणा करणे आणि विसरून जाणे, हाच ज्या वेळेला रवी दुसऱ्या आठवड्यावर जातो त्यावेळेला तारुण्यात आलेला असतो, जोम वाढलेला असतो आणि त्याला शुक्राची कलात्मकता मिळालेली असते. मग तिथं कवी, कथालेखक असे ड्रीम सिक्वेन्स बनवणारे लोक तुम्हाला, स्वप्नाळू लोक जास्त सापडतात. हातात काही नाहीये पण ते आपण एक तो मध्ये त्रिशूल नावाचा पिक्चर आलेला होता, त्याच्यात तो एक बच्चनला डायलॉग आहे, संजीव कुमारचे काहीतरी, तो जमीन खरेदी करत असतो आणि ज्या वेळेला संजीव कुमार म्हणतो की आप 5 लाख का सौदा करने आए, तो म्हणतो हाँ मैं 5 लाख का सौदा करने आया हूँ, लेकिन मेरी जेब में 5 फुटी कौड़ी अभी नहीं है. परफेक्ट तुळेच्या त्या तरुण रवी शुक्राला मॅच होणारी गोष्ट आहे. हे असं स्वप्न भरपूर असतात आणि त्या पर्टिक्युलर कालावधीतल्या लोकांना धाडसही बऱ्यापैकी असतं, करतातही ते. पण असं आहे ना की दोन विरुद्ध तत्व एकत्र आल्यानंतर ते किती काळ आणते. त्यामुळे ह्यांचे प्रत्येक वेळेला स्वप्न बदलतात, तशी कार्य करण्याची हे बदलते. फक्त रवीची जोड असल्यामुळं हे कार्य व्यवस्थित करू शकतात, पण त्यांच्याकडे धरसोड वृत्ती थोडीशी येते. अगदी अपयशीही नाही आणि अगदी यशस्वीही नाही, असे मध्ये कुठंतरी ते अडकलेली लोक असतात. आणि दुसरं एक असं आहे की बऱ्याच गोष्टी अशा वेगवेगळ्या अनुभवामुळे आलेल्या असल्यामुळं साधारण हे मध्यम वयानंतर विरक्तीकडे झुकणारी लोक सापडतात. हा एक आहे. या लोकांचं कार्यकारण भाव सुरू होतो तो साधारण वयाच्या 15व्या-16व्या वर्षी आणि उत्कर्ष हे गाठतात ते वयाच्या 27व्या वर्षी, 27 किंवा 28 या वर्षी ते उत्कर्ष बऱ्यापैकी गाठलेला असतो त्यांनी. बेसिकली शुक्राच्या सौंदर्याची जोड रवीच्या राजकारणी व्यक्तिमत्वाला मिळालेली असल्यामुळं साधारणतः 50 ते 55च्या दरम्यान यांची टार्गेट्स पूर्ण झालेली असतात. पण यांच्यातला जोश लवकर कमी होतो.
खूप वेळेला ही माणसं नंतर भरकटायला लागल्यासारखी दिसतात आणि मग एक विशिष्ट एम ठरवतात, ते गाठतात, तिथनं ते बाजूला होतात आणि बाजूला झाल्यानंतर ते तिसरं आयुष्य म्हणजे यांच्या याच्यात 4 इनिंग्ज येतात. फर्स्ट इनिंग शिक्षणाची आपण जर म्हटलं तर सेकंड इनिंग कमावण्याची येते. बऱ्यापैकी ती मोठी इनिंग असते, व्यवस्थित खेळतात, कमवूनही व्यवस्थित ठेवतात. पण तिसरी इनिंग ज्या वेळेला सुरू होते त्यावेळेला हे सगळ्यांना बाजूला झालेले असतात. थोडंसं विरक्त झालेत असं म्हणा. ते संसारातनंही बाजूला पडले, बाहेर पडतात, सगळीकडं हे होऊन आणि त्यांच्या त्यांच्या आयुष्यात जगत राहतात. स्टाईल शुक्राची जी शेवटपर्यंत म्हणजे रवीचा प्रखरपणा जसा कमी होतो तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात, रवीचा प्रखरपणा जसा कमी होतो तसं शुक्राचे स्टाईलवाजपणा त्यांच्यात जास्त येतो. स्टाईलिश जगतील, स्ट्रेट अवे जातील, कोणाच्या आद्यात नाही, कोणाच्या मध्यात नाही. पण जनरली या लोकांना साधारणतः 60 नंतर व्याधी सुरू होतात. खूप वेळेला त्यांच्या व्याधी आपण असं म्हणू कमरेशी संबंधित असलेल्या व्याधी जास्त होतात. पण ते जिद्दी असतात, त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कामं करत जातात. बाकी म्हातारपण जरा सोसू जातं या लोकांचं. कष्ट म्हणण्यापेक्षा आपण त्यांना म्हणू वेदना जास्त असतात. पण काही पोझिशनला आल्यानंतर काही मिळवायचं राहिलेलं नाही, ही म्हणजे समाधान, तृप्तता ही यांच्या आयुष्यात मिळते यांना. फक्त व्याधी असल्यामुळे थोडासा त्यांचा वार्धक्याचा प्रवास अवघड असतो. बाकी माणसं जिंदादिल असतात, शायरी करणारे असतात, घाबरटही असतात. खूप मोठं रण गाजवणं असं यांना जमत नाही, पण काय म्हणतो आपण त्याला, डे ड्रीमर, दिवा स्वप्न बघणारी लोक असतात आणि ते जगतातही तसेच. सगळ्याच प्रकारचे हे येतात त्यांच्यात. ते जनरली या कालावधीतल्या स्त्रियांनी रजोनिवृत्तीनंतरच्या कालावधीमध्ये खूप प्रेशर घेणं टाळावं, आयुष्य चांगलं जातं त्यांचं. तर हा 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरचा कालावधी संपला.